बृहन्मुंबई महानगरपालिका सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाईन अध्यापन वर्गात सर्व शिक्षक वृंदाचं आणि विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज मी श्री तुस्कानो वॉल्टर अशोकनगर न्यू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल कांदिवली पूर्वमधून अध्यापन करीत आहे व आपल्यासाठी ऑनलाईन शिक्षण घेऊन आलेलो आहे. इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान धड्याचं पाठाचं नाव आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. अभ्यास घटक आहेत अन्न साखळी व अन्न जाळे, ऊर्जा मनोरा तसेच जैवभू रसायन चक्र हे सुद्धा आपण शिकणार आहोत. पहिल्या प्रथम आपण बघणार आहोत परिसंस्था म्हणजे काय. एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक व अजैविक घटक आणि त्यांच्यात होत असणाऱ्या आंतरक्रिया यामुळे परिसंस्था बनते. आता जैविक घटकामध्ये सर्व वनस्पती व सर्व प्राणी येतात आणि अजैविक घटकामध्ये हवा, तापमान, वारा, पाऊस हे सगळे अजैविक घटकामध्ये येत असतात. आणि जैविक घटक म्हणजे जिवंत असणारे सगळे वनस्पती आणि प्राणी आणि हे जे अजैविक घटक आहेत यांच्यामध्ये एकमेकांमध्ये आंतरक्रिया ही नेहमी सतत होत असते आणि त्याच्यापासूनच परिसंस्था बनत असते. परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते. जलीय परिसंस्था आणि भूपरिसंस्था या दोन मुख्य परिसंस्था आहेत. त्याचे पुढे अनेक उपप्रकार होतात जसे वाळवंटी परिसंस्था, जंगल परिसंस्था, सागरी परिसंस्था, गोड्या पाण्याच्या परिसंस्था इत्यादी. बघा, पृथ्वीवर एकतर जमीन असते किंवा पाणी असते, म्हणून त्या दोन विभागामध्ये जलीय परिसंस्था आणि भूपरिसंस्था हे विभागले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा वाळवंट, जंगल असे वेगवेगळे, सागरी वगैरे असे वेगवेगळे प्रकार होत असतात. परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात. परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकांमधील आंतरक्रिया. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ठराविक अजैविक घटकांची आवश्यकता असते. हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता यासारख्या अजैविक घटकावर तेथे असणाऱ्या सजीवांचा प्रकार अवलंबून असतो. सजीवांची संख्या व त्यांची जगण्याची क्षमता ही अजैविक घटकानुसार ठरवली जाते. अजैविक आणि जैविक घटकांच्या सातत्याने होणाऱ्या आंतरक्रियेमुळे अजैविक घटक कमी अधिक होत असतात. परिसंस्थेतील विविध जैविक घटकांचा देखील एकमेकावर परिणाम होत असतो. थोडक्यात म्हणजे काय, जैविक आणि अजैविक घटकांची एकमेकांमध्ये आंतरक्रिया असते आणि तिकडे जिकडे प्राणी राहतात, जैविक घटक राहतात, त्याच्या आजूबाजूला असलेले अजैविक घटकावर त्यांचं जीवनमान अवलंबून असते. प्रत्येक वेळा जैविक घटकाची संख्या जास्त असेल तर तिकडे अजैविक घटक त्यांना कमी पडू शकतात. त्यानुसार त्यांच्या आंतरक्रिया होत असतात. परिस्थितीतील ऊर्जा प्रवाह. मागील इयत्तेत पोषण पद्धतीनुसार आपण सजीवांचे वर्गीकरण शिकलो आहोत. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये पोषण पद्धतीनुसार आपण पुढील प्रकार बघणार आहोत. पहिल्या प्रथम आहे स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजेच उत्पादक. आता उत्पादक म्हणजे जे स्वतः अन्न तयार करून स्वतःचं जीवन अस्तित्व तयार करतात, म्हणजे असे कोण आहेत तर फक्त वनस्पती आहेत, दुसरं कोणच नाही. बाकीचे सगळे प्राणी हे जे आहेत हे भक्षक असतात. तर पहिल्या प्रथम होतो स्वयंपोषी उत्पादक, याच्यामध्ये वनस्पती येत असतात. दुसरं आहे परपोषी. परपोषी जे असतात ते भक्षक असतात, मग ते वनस्पतीवर जगो किंवा प्राण्यावर जगो हे भक्षक असतात. त्यानंतर मृतोपजीवी, माणूस किंवा एखादा प्राणी मेल्यानंतर त्याच्यावर जगणारे मृतोपजीवी. आणि विघटक, त्यांचं विघटन करणारे जे जीवाणू असतात ते विघटक. म्हणजे एकूण 4 प्रकार झाले: स्वयंपोषी, परपोषी, मृतोपजीवी आणि विघटक. हे आपण आता प्रकार पुढे समजावून घेऊया. सभोवतालच्या परिसंस्थेतील विविध भक्षक स्तर. आता भक्षक स्तर कोणकोणते आहेत ते बघूया. पुढे दिलेले आहेत व त्यांचे निरीक्षण करा. आकृतीत तुम्हाला दिसतात झेब्रा आहे, हत्ती आहे, ससा आहे, गाय आहे, जिराफ आहे. हे सगळे प्राणी जे आहेत हे गवत आणि झाडाची पानं वगैरे खाऊन जगत असतात. आता यांना आपण शाकाहारी म्हणून संबोधितो. हे प्राथमिक भक्षक झाले.
प्राथमिक भक्षक म्हणजे जे उत्पादकावर अवलंबून आहेत. उत्पादक म्हणजे वनस्पती. वनस्पतीवर अवलंबून असणारे प्राणी म्हणजे शाकाहारी प्राणी आणि तेच प्राथमिक भक्षक आहेत. आता प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी, उदाहरणार्थ नागतोडा, खार, हत्ती इत्यादी. हे स्वयंपोषी म्हणजे उत्पादक वनस्पती यावर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात. म्हणजे ते डायरेक्ट त्यांचं सेवन करतात आणि त्याच्यावर ते अवलंबून असतात. म्हणजे हे झाले प्रथम भक्षक. त्यानंतर द्वितीय भक्षक. द्वितीय भक्षक हे प्राण्याचं मांस खाऊन जगणारे हे मांसाहारी असतात. बेडूक, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांना अन्न म्हणून वापर करतात. जे वनस्पतीवर जगणारे प्राणी असतात त्यांना खाऊन जगणारे हे द्वितीय भक्षक आहेत आणि त्यांना मांसाहारी प्राणी आपण असे संबोधितो. उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांना अन्न म्हणून वापर करत असतात. त्यानंतर सर्वोच्च भक्षक. सर्वोच्च भक्षक हे सुद्धा मांसाहारीच असतात, परंतु जे शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगतात त्यांना खाऊन जगणारे व ह्या ह्या प्राण्यांची शिकार दुसरं कोण करत नाही, त्यामुळे हे सर्वोच्च भक्षक असतात. वाघ सिंहाची शिकार सहसा करू शकत नाही, कारण हे जंगलामधले असे बलवान प्राणी असतात. त्यामुळे त्यांना आपण सर्वोच्च भक्षक म्हणतो. सर्वोच्च भक्षक उदाहरणार्थ वाघ, सिंह मांसाहारी प्राण्यांना खातात, इतर प्राणी त्यांना खात नाहीत, म्हणून यांना सर्वोच्च भक्षक असे संबोधले जाते. त्यानंतर आहे उभयहारी. उभयहारी प्राणी जे आहेत म्हणजे काय, ते दोन्ही प्रकारचं उत्पादकावर पण जगतात, म्हणजे वनस्पती पण खाऊ शकतात आणि मांसाहार पण करतात. उदाहरणार्थ अस्वल, माणूस, अस्वल हे जे आहेत हे मांसाहार पण करतात आणि झाडापाला म्हणजे भाजी वगैरे किंवा व्हेजिटेबल किंवा शाकाहारी सुद्धा खात असतात. त्यामुळे यांना उभयहारी म्हणतात, उभयहारी किंवा मिश्राहारी. उदाहरणार्थ माणूस, अस्वल हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांना अन्न म्हणून वापर करत असतात. अशा प्रकारे हे 4 प्रकार झाले आपले भक्षकाचे: प्राथमिक, द्वितीय भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि उभयहारी. बघा, एक तक्ता दिलेला आहे. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, त्याचे प्रकार आणि उदाहरणे. प्राथमिक भक्षकामध्ये शाकाहारी प्राणी जे असतात ते अन्नासाठी केवळ उत्पादक वनस्पतीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ नागतोडा, खार, हत्ती इत्यादी. त्यानंतर द्वितीय भक्षक मांसाहारी अन्नासाठी शाकाहारी प्राण्यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा. सर्वोच्च भक्षक मांसाहारी अन्नासाठी शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यावर अवलंबून असतात. वाघ आणि सिंह. उभयहारी त्यांना मिश्राहारी सुद्धा म्हणतात. अन्नासाठी उत्पादक व द्वितीय भक्षक यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ माणूस, चिमणी, अस्वल इत्यादी. आता आपण अन्न साखळी काय असते ते बघूया. हे झाले फक्त भक्षकाचे प्रकार. आता वातावरणामध्ये किंवा अ, परिसंस्थेमध्ये आपण अनेक भक्षक स्तर आहेत. त्याच्यानुसार अन्न साखळी तयार होत असते. बाजूला दिलेल्या आकृतीमध्ये तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या सजीवांच्या 4 अन्न साखळ्या तयार करा. आता बघा, आकृतीप्रमाणे म्हणजे ही जी आकृती दिली आहे ही एक अन्न साखळी आहे. अन्न साखळी कशी आहे आणि अशा अनेक अन्न साखळ्या आहेत आणि त्या तुम्ही तयार करायच्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, पहिल्या प्रथम मी तुम्हाला एक 3-4 अन्न साखळ्या समजावून सांगणार आहे. त्या समजावून सांगितल्यानंतर तुम्ही स्वतःहून अन्न साखळ्या तयार करायच्या आहेत. त्याच्यानंतर मग त्या अन्न साखळीपासून बनणारे अन्नजाळे तयार करायचे आहे. तर पहिल्या प्रथम आपण ही आकृती समजावून घेऊया. पहिल्या प्रथम तुम्हाला इकडे दिसेल की एक सूर्य दिसतो आणि गवत दिसते. सूर्यप्रकाशात वनस्पती अन्न तयार करतात प्रकाश संश्लेषणाद्वारे आणि ते गवत वाढलेलं दिसतं आणि त्या गवतावर नागतोडा अवलंबून असतो. म्हणजे नागतोड्याचं भक्षक काय आहे, गवत आहे किंवा वनस्पती आहे. ह्या नागतोड्याला बेडूक खात असतो. बेडकाचं भक्षक आहे नागतोडा. आता बघा, शेतामध्ये बेडूक असतात, सापही असतात. तर ह्या बेडकाला खाऊन साप जगत असतात. म्हणजे सापाचं भक्षक आहे बेडूक. आणि त्यानंतर सापावर जगणारा आहे गरुड. गरुड सापाला खात असतो. आणि शेवटी गरुड हा मेल्यानंतर त्याचं विघटन होतं आणि ते जमिनीमध्ये त्याचे पोषक द्रव्य मिसळले जातात आणि पुन्हा ते वनस्पतींना लागू. म्हणजे अशा प्रकारे हे एक चक्र तयार होतं. वनस्पतीपासून म्हणजे उत्पादकापासून प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि पुन्हा मग ते विघटन होऊन मृत्यूभोजी प्राण्याद्वारे त्याचं विघटन होतं आणि अशा प्रकारे ही एक साखळी तयार होते. यालाच आपण काय बोलतो, अन्नाची साखळी.
पुढे बघूया आपण अन्न साखळी एक. बघा, मी आणखीन एक उदाहरण घेऊन आलोय. त्याच्यामध्ये धान्य, उंदीर, साप आणि गरुड ही एक चार प्राण्या म्हणून चार भक्षका म्हणून एक अन्न साखळी तयार झालेली आहे. पहिल्या प्रथम आहे धान्य किंवा गवत. उत्पादक यांना उत्पादक म्हणतात. प्रथम स्तर झाला उत्पादक. त्याच्यावर उंदीर अवलंबून असतो. उंदीर हा प्राथमिक भक्षक झाला. उंदराला खाऊन साप जगत असतो. साप हा द्वितीय भक्षक झाला. सापाला खाऊन गरुड जगत असतो, म्हणून गरुड हा तृतीय भक्षक. बघा, ही एक अन्न साखळी तयार झाली. अन्न साखळीमध्ये चार भाग आहेत, ते तुम्हाला दिसते: धान्य, उंदीर, साप आणि गरुड. अशा प्रकारे ही एक अन्न साखळी तयार झालेली आहे. तुम्ही पुढून वाचा किंवा मागच्या साईड वाचलं तर गरुडावर साप अवलंबून असतो, सापावर उंदीर आणि उंदीर हा धान्यावर अवलंबून असतो. किंवा डाव्या साईडून वाचलं तरी चालेल: धान्यावर उंदीर, उंदीरावर साप आणि सापावर गरुड अवलंबून असतो. अशा प्रकारे ही एक अन्न साखळी तयार झाली. आता दुसरं उदाहरण बघूया. वनस्पती प्लवक, छोटे मासे, मोठे मासे, खंड्या पक्षी. आता पाण्यामध्ये बघा, छोटे छोटे झाडं असतात, त्यांना आपण प्लवक म्हणतो. आणि वनस्पती प्लवक हे उत्पादक आहेत, स्वतःहून अन्न तयार करणारे. त्या अन्नावर किंवा मास आपण शेवाळ सांगतो, त्या प्रकारामध्ये छोटे छोटे मासे हे ते त्या शेवाळाचं किंवा त्या प्लवकाचं भक्ष्य म्हणून किंवा अन्नासाठी उपयोग करतात. आणि ह्या छोटे मासे हे झाले प्राथमिक भक्षक. या छोट्या माशाला खाऊन द्वितीय भक्षक म्हणून मोठे मासे त्यांना खात असतात. मोठे मासे हे छोट्या माशाला खाऊन जगत असतात, त्यामुळे मोठे मासे हे द्वितीय भक्षक झाले. त्यावर मग मोठ्या माशाला खाऊन खंड्या पक्षी किंवा आपण बघतो बघा, ते फ्लेमिंगो पक्षी येतात किंवा खरकोचा वगैरे, हे तृतीय भक्षक, हे मोठ्या माशांना खाऊन जगत असतात. अशा प्रकारे ही अन्न साखळी तयार झाली. वनस्पती प्लवक, छोटे मासे, मोठे मासे, खंड्या पक्षी, हे एक अन्न साखळी. हे झालं दुसरं उदाहरण. पुढचं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण गवत, बोकड आणि वाघ. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, बोकड म्हणजेच बकरी ही गवतावर अवलंबून असते. गवत किंवा झाडाचा पालापाचोळा खात असते. आता ही गवत हे झालं उत्पादक. त्याच्यानंतर प्राथमिक भक्षक म्हणून बकरी झाली, आणि बकरीला खाऊन जगणारा आहे वाघ, हा द्वितीय भक्षक झाला. म्हणजे इकडे अन्न साखळी तयार झाली: गवत, बोकड आणि वाघ. पुढे बघूया अन्न साखळी 4. फळे, माकड आणि सुसर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माकड हे फळे खाऊन जगत असतो, झाडावर फळे खाऊन जगत असतो. फळे हे म्हणजे झाडापासून उत्पन्न झाले म्हणून ते उत्पादक आहेत. माकड फळांना खातो म्हणून ते प्राथमिक भक्षक झाले. आणि माकडावर जगणारे सुसर हा द्वितीय भक्षक झाला. ही एक छोटी अन्न साखळी आहे. अशा प्रकारे आपण अन्न साखळीचा अभ्यास केलेला आहे आणि बरीच उदाहरणं बघितलेली, आणि तुम्हीही मुलांनीही आपल्या वहीमध्ये अशा अनेक अन्न साखळ्या तयार करून लिहून काढायच्या आहेत. अन्न साखळी: गवत उत्पादक, प्रथम पोषण पातळी झाली. त्याच्यानंतर ससा, शाकाहारी प्राणी, द्वितीय पोषण पातळी झाली. साप, मांसाहारी प्राणी, तृतीय पोषण पातळी झाली. नंतर गवत प्रथम पोषण पातळी, नागतोडा द्वितीय पोषण पातळी, बेडूक तृतीय पोषण पातळी, आणि साप हा चतुर्थ पोषण पातळी. अशा प्रकारे ही अन्न साखळी त्या पातळीनुसार तयार झाली. पुढे बघूया. उत्पादक भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. उत्पादक म्हणजे वनस्पती, भक्षक म्हणजे प्राथमिक भक्षक आणि द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक वगैरे, आणि मृतोपजीवी शेवटी ते प्राणी मेल्यानंतर त्याचं विघटन करणारे जे मृतोपजीवी असतात, यांच्यामध्ये नेहमीच आंतरक्रिया चालू असते. या अंतर्गत एक क्रम असतो, त्याला अन्न साखळी म्हणतात. प्रत्येक अन्न साखळीत अशा 4 वा 5हून अधिक कड्या असतात. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्पराशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्याचा समावेश असतो. त्यातूनच अन्नजाळे निर्माण होते. अन्नजाळे बघा, अनेक अन्न साखळ्या म्हणून अन्नजाळे तयार होते. जाळे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एकमेकांमध्ये गुंतागुंतीची प्रक्रिया असते. जाळ्यामध्ये ज्या दोरीच्या गाठी असतात त्या चारी बाजूने जोडलेल्या असतात. तसेच हे अन्नजाळे जे असते, अन्नजाळ्यामध्ये जे प्राणी असतात ते एकमेकांना जोडलेले असतात. बघा ते अन्नजाळे कसे तयार होते ते आपण बघूया. एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतीचे पाने खातो. उदाहरणार्थ नागतोडा. नागतोडा हा फक्त एकाच वनस्पती किंवा गवत खात नाही, तो वेगवेगळ्या वनस्पतीची पानं खात असतो. त्यामुळे नागतोड्याचं जे अन्न जे आहे ते अनेक वनस्पती असू शकतं. परंतु हा नागतोडा सुद्धा एक भक्षक होणार आहे इतर प्राण्यांचा. बघा, एखादा कीटक इतर अनेक सजीवांचे भक्षक असतो. उदाहरणार्थ एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतीची पाने खातो, मात्र तो बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्षक होतो. म्हणजे नागतोडा अनेक प्रकारची वनस्पती खातो व स्वतः तो पाल, बेडूक आणि चिमणी
यांचं भक्षक होतं. अशा प्रकारे ही एक जाळं तयार होण्याची प्रक्रिया चालू होते. एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्नसाखळी ऐवजी गुंतागुंतीची अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. यालाच निसर्गातील अन्नजाळे म्हणतात. सामान्यपणे अशी अन्नजाळी निसर्गात सर्वत्र आढळतात. बघा, ही एक आकृती दिली आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्राणी दिसतात, पक्षी दिसतात. उंदीर आहे. उंदीर हा वेगवेगळ्या झाडावर पानावर अवलंबून असतो. उंदराला साप खात असतो. सापाला गरुड किंवा घुबड खात असतं. इकडे खंड्या पक्षी दिलाय तो नागतोडा खात असतो. खंड्या पक्षीला गरुड घुबड खात असतं. सशाला पण, म्हणजे अशा प्रकारची हे गुंतागुंतीचं जाळं तयार झालेलं आहे. या आकृतीतून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एकाच एक प्राणी जो असतो तो अनेक प्राण्यांची भक्षक करतो, तसेच त्या प्राण्याला दुसरे अनेक भक्षक प्राणी खात असतात. म्हणजे ते एक प्रकारचं जाळं तयार होतं. पुढील आकृतीमध्ये दिलेल्या चित्रामध्ये विविध सजीवांची चित्रे दिलेली आहेत. त्यापासून अन्नजाळे तयार करा. म्हणजे बघा, असे याच्यामध्ये बरेच प्राणी दिले आहेत आणि वनस्पती दिले आहेत. याच्यापासून एकमेकावर अवलंबून असणारे जे प्राणी आहेत त्यांचे तुम्ही बाणाने दाखवायचं आहे आणि ते अन्नजाळं तयार करायचं आहे. बघा, मी ते पुढे कसं दाखवलं ते बघा. तीच आकृती तुम्हाला दाखवली, बाणाद्वारे दाखवली बघा. आता प्रत्येकात ससा, वाघ संबंध आहे, कोल्हा आहे, नंतर झाड आहे, तसंच खारू खार दाखवलेले आहे, चिमणी दाखवलेली आहे. तर एकमेकांचं हे जाळं तयार झालेलं आहे. कारण एकच प्राणी इतर 2 प्राण्यावर किंवा 3 प्राण्यावर अवलंबून असतो किंवा झाडावर, उत्पादकावर अवलंबून. अशा प्रकारे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. म्हणजे अनेक अन्नसाखळ्या, आता तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही बऱ्याच अन्नसाखळ्या तयार करू शकता. या अन्नसाखळ्या एकत्र आल्यामुळे त्याच्यापासून अन्नजाळे तयार झालेलं आहे. अन्नजाळ्यातील सजीवांचे पोषण पातळीनुसार उत्पादक फळे, झाड, केळ. उत्पादकामध्ये गवत, बिया, फळे, झाड, केळाचे झाड येतं. प्राथमिक भक्षक, प्राथमिक भक्षामध्ये खार, चिमणी, ससा, झेब्रा, माकड इत्यादी येतात. आता खार म्हणजे फलाहारी, चिमणी म्हणजे मिश्राहारी, ससा, झेब्रा हा शाकाहारी झाला, माकड हे फलाहारी झाला. आता द्वितीय भक्षामध्ये कोल्हा, खार येतात. तृतीय भक्षामध्ये वाघ येतं. हे आपण शिकलेलो. खालील विविध दिलेले आहेत त्यापासून अन्नजाळं तयार करता येईल. अशा प्रकारे आपण दुसरं अन्नजाळं तयार करू शकतो. चित्र तुम्ही नंतर मुलांनी याच्यापासून अन्नजाळं तयार करून दाखवायचं आहे. अन्नजाळे. एखाद्या परिस्थितीमध्ये अन्नसाखळ्या परस्पराशी जोडल्या गेलेल्या असतात, कारण एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. त्यामुळे अशा होणाऱ्या गुंतागुंतीच्या जोडणीमधून अन्नजाळे तयार होत असतात. ची संख्या निश्चित असते का? आता काही प्रश्न आहेत, काही मुलांचे डाऊट असतील किंवा शंका असतील, की अन्नजाळ्यामध्ये भक्षक जे असतात त्यांची संख्या निश्चित असते का? तर उत्तर आहे नाही. अन्नजाळ्यामध्ये भक्षकांची संख्या निश्चित नसते. अन्नजाळ्यात अनेक गुंतागुंतीच्या क्रिया होत असतात. त्यामुळे भक्षक देखील बदलत असतात. अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्यांच्या परिस्थितीवर काय परिणाम होईल? एकाच प्रकारचे अन्न अनेक प्रकारचे सजीव करतात तर आपल्या परिस्थितीवर काय परिणाम होईल? म्हणजे एखादं समजा एकाच प्रकारचं अन्न खाणारे बरेच प्राणी असतील तर त्याचा परिणाम परिस्थितीवर काय होऊ शकतो? अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्या अन्नाचा तुटवडा भासेल. पहिल्या प्रथम काय होईल? त्या अन्नाचा तुटवडा भासेल. फक्त जे अन्न मिळू शकतात, जे अन्न मिळू शकतात ते जिवंत, म्हणजे जे प्राणी अन्न मिळू शकतात तेच जिवंत राहतील. बाकीचे प्राणी अन्नाविना मरून जातील. कारण एकाच प्रकारचं अन्न असणं कमी झाल्यामुळे ते तुटवडा भासू शकतो. ज्या अन्नावर अनेक जण अवलंबून असतील ते संपले तर त्या भक्षकांची संख्या देखील कमी होईल. म्हणजे खाद्यच नसेल तर त्याच्यावर अवलंबून असणारे प्राणी काय करणार? नष्ट होत जाणार. म्हणजे ज्या अन्नावर अनेक जण अवलंबून असतील तर ते संपले तर त्या भक्षकांची संख्या देखील कमी होणार आहे. या सर्वांचा परिणाम असा होईल की परिसंस्थेचे संतुलन बिघडेल. सगळ्यात फायनली किंवा शेवटी काय होणार आहे? अन्नाचा तुटवडा झाल्यामुळे परिसंस्थेचं संतुलन जे असतं, एकमेकावर जे अवलंबून असतात ते संतुलन बिघडून जाणार आहे. उदाहरणार्थ आपण शेतामधील
अ, बेडकाची संख्या कमी झाली किंवा बेडूक मारून टाकले तर त्यामुळे साप मरून जातील. बरोबर. आणि बेडकाची साप मरून गेल्यावर मग बिघडणार काय आहे? तर साप कशावर अवलंबून असतो? उंदरावर. उंदीरसुद्धा वाढू शकतात आणि त्यामुळे शेताचं नुकसान होऊ शकतं किंवा एखाद्या साप मरून गेल्यावर गरुडसारखे प्राणी असतात, त्यांचं उपासमार होऊ शकते. त्यांच्यावर म्हणजे त्यांना अन्न मिळणार नाही. अशा प्रकारे संतुलन बिघडू शकते. अन्नजाळ्यामध्ये संतुलन असणे का आवश्यक आहे? आता अन्नजाळ्यामध्ये हे जे अन्नजाळं आपण बघतो, अनेक अन्नसाखळीपासून तयार झालेलं असतं, त्याच्यामध्ये संतुलन होण्याची काय आवश्यकता आहे? अन्नजाळ्यामध्ये संतुलन नसले तर त्यातील विविध पोषण पातळीतल्या सजीवामध्ये योग्य प्रकारे आंतरक्रिया होणार नाहीत. पहिल्यापासून काय होणार? आंतरक्रिया ह्या व्यवस्थित होणार नाहीत. उत्पादकापेक्षा भक्षक जास्त झाले तर परिसंस्थेत दुष्काळ पडू शकतो. आता खाद्य उत्पादक म्हणजे वनस्पती समजा किंवा जे प्राणी आहेत, त्यांना त्यांचंच त्यांना खाणारे जर जास्त असतील तर परिसंस्थेत दुष्काळ पडू शकतो. उदाहरणार्थ आपल्या घरामध्येच बघा, घरामध्ये समजा धान्य थोडंच असेल आणि खाणारी माणसं जास्त असतील, त्यांना आपल्याला कमी पडतं. बरोबर आहे ना? त्यामुळे काय होतं, आपली उपासमार होऊ शकते. तसंच परिसंस्थेमध्ये उत्पादक म्हणजे वनस्पतीची संख्या कमी झाली तर आणि खाणारे जास्त झाले तर दुष्काळ पडू शकतो. जर वाघासारखे सर्व भक्षक मानवाच्या शिकारीला बळी पडले तर, समजा आपण वाघाची सर्वांची शिकार केली तर वाघ नष्ट होणार आणि शिकारी बळी पडले तर मग पुढे परिणाम होतो. हरणासारख्या द्वितीय भक्षकाचे प्रमाण इतके वाढेल की त्यांना परिस्थितीत गवत अपुरे पडेल. जर वाघ वाघ हा हरणावर अवलंबून असतो आणि वाघाची संख्याच कमी झाली किंवा वाघच नष्ट झाले तर हरणाची संख्या भरमसाठ वाढणार आहे आणि मग परिणाम काय होणार आहे? तर हे हरणं ही वनस्पतीवर गवतावर अवलंबून असतात. मग ते पूर्ण गवत नष्ट करणार आणि पूर्ण परिसरातील सर्व गवत त्यांना अपुरं पडेल. गवत संपले तर जमिनीचे वाळवंटीकरण होईल. समजा जमिनीवर गवतच नसेल तर वाळवंटीकरण होणार. असे सर्व विनाशकारी परिणाम होऊ नयेत आणि परिसंस्था टिकून राहावी यासाठी अन्नजाळ्यामध्ये संतुलन असणे आवश्यक आहे. या वाघ आणि हरिण याच्या उदाहरणावर तुमच्या लक्षात आलं असेल, जर संतुलन बिघडलं तर काय परिणाम होऊ शकतो? गवत अपुरं पडू शकतो, परिसर नष्ट होऊ शकतो, वाळवंटीकरण होऊ शकतो. त्यामुळे सर्व प्राण्यांचं संतुलन किंवा संख्या व्यवस्थित राहणे, योग्य ती राहणे हे अतिशय गरजेचे असते. त्यामुळे परिसरामध्ये परिसंस्था टिकून राहते आणि संतुलन बिघडत नाही. उत्पादकापासून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होते तेव्हा तिचे काय होते? सर्वोच्च भक्षकातच ती अडकून राहते का? तो प्राणी जिवंत असेपर्यंत ती त्याच्या शरीरात राहते काय? उत्पादकापासून भक्षकापर्यंत ऊर्जा प्रत्येक पोषण पातळीवरून पुढच्या पातळीवर संक्रमित होते. यातील थोडी ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात पर्यावरणात फेकली जाते. सर्वोच्च भक्षक मृत्यू पावल्यावर त्यांच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या घटकांना त्यांच्या शरीरातील ऊर्जा प्राप्त होते. मृत अवशेषापासून अन्न मिळवताना विघटक जीवाणू सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. हे पदार्थ हवा, पाणी आणि माती अशा सर्व पर्यावरणात सहजपणे मिसळतात. त्यामुळे ती ऊर्जा सर्वोच्च भक्षकातच अडकून राहत नाही, तर सर्वोच्च भक्षक जिवंत असताना त्याच्या दैनंदिन जीवनात या सर्व क्रियासाठी या ऊर्जेचा वापर होत असतो. म्हणजे बघा, उत्पादकापासून वनस्पतींना खाल्ल्यावर जे प्राणी जगतात, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, हे खात असताना त्यांच्यामधील जी ऊर्जा असते ही थोडीफार वातावरणात मिसळत असते व ते मेल्यानंतर ती पुन्हा मातीमध्ये मिसळते आणि ते मातीपासून ते जीवनसत्व पुन्हा वनस्पतीकडे परत जात असतात. अशा प्रकारे हे चक्र चालू राहत असते. सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर अन्नसाखळीतील ऊर्जा हस्तांतरादरम्यान त्यांच्यात अडकून राहिली तर काय होईल? निसर्गात सूक्ष्मजीव, बुरशी यासारखे विघटक नसतील तर काय होईल? बघा, सृष्टीतील जीवाणू नष्ट झाले तर विघटनशील पदार्थ विघटनशील पदार्थाचे विघटन होणार नाही. ते तसेच पडून राहतील आणि कुजतील. खनिज चक्र
प्राण्यांचे उत्सर्जन पदार्थ, मृत सजीवांची शरीरे यामध्ये अडकून पडलेली खनिजे पुन्हा जमिनीत परतणार नाहीत. त्यामुळे त्यांचा पुनर्वापर होणे शक्य होणार नाही. खनिज चक्र खंडित होईल आणि पुढील पिढीला खनिजे उपलब्ध होणार नाहीत. जीवनाधार मूलद्रव्ये. जीवनाधार मूलद्रव्ये पुन्हा जीवनभूचक्राला उपलब्ध होणार नाहीत. सर्व प्रकारची जैवभू रासायनिक चक्रे संपुष्टात येतील. पृथ्वीवरील कचऱ्याचे ढीग विघटन न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात साठून राहतील. सर्वच परिसंस्था कोलमडतील. बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर अन्नसाखळीतील ऊर्जा हस्तांतरण दरम्यान त्यांच्यात अडकून राहिली तर काय होईल? म्हणजे बघा, समजा प्राणी मेल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर त्याचं विघटन जर झालं नाही, तर असा प्रचंड कचरा हा पृथ्वीवर तयार होईल. आजपर्यंत जे अ, घडत आलेलं आहे की प्राणी मरतात, वनस्पती मरतात, ते जमिनीत गाडले जातात, त्याच्यापासून त्यांचे जे विघटन होतं आणि तेच पुन्हा खनिज त्याच्यापासून जे खनिजं मिळतात ते पुन्हा वनस्पती उपयोगात आणतात आणि हे चक्र सतत लाखो वर्ष, करोडो वर्ष चालत आलेलं आहे. आणि हे जर बंद पडलं तर पृथ्वी ही पूर्ण कचऱ्याने किंवा पूर्ण मृत प्राण्याने भरून जाणार आहे. आणि मग तो मोठा संकट आपल्यावर उद्भवू शकतं. त्यासाठी हे चक्र सतत चालणे गरजेचं असतं. मग याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक विघटनशील पदार्थ, खनिज चक्र आणि जीवनाधार मूलद्रव्ये हे याच्यामध्ये विशेष महत्त्वाचे घटक समजून येतात. परिसंस्थेतील तृतीय भक्षक म्हणजे सर्वोच्च भक्षक जसे वाघ, सिंह यांची संख्या इतर भक्षकाच्या तुलनेत का कमी असते? आता परिसंस्थेमध्ये वाघ जे असतात, ते आता बघा माणसाची संख्या, आता माणूस हा ज्ञात असल्यामुळे माणसाची संख्या भरपूर आहे. परंतु वाघ आणि सिंह इतर प्राण्यापेक्षा कमी का असतात? ते जास्त का होत नाहीत? तर ही निसर्गाची एक योजना असते. त्याच्यामध्ये बघा कशामुळे ते कमी असतात, तर तळाच्या पोषण पातळीत नेहमीच जास्त सजीव असतात. तळाची पोषण पातळी म्हणजे कुठे आली? पहिल्या प्रथम आले उत्पादक, प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक. यांची संख्या नेहमी जास्त असते उत्पादकाची, त्याच्यानंतर प्रथम भक्षकाची, नंतर सर्वोच्च भक्षकाची. तर तळाच्या पोषण पातळीत नेहमीच जास्त सजीव असतात. वरच्या पोषण पातळीतील सजीव त्यांच्यावर अवलंबून असतात. भक्ष्य नेहमीच भक्षकापेक्षा जास्त संख्येत पाहिजे तरच परिसंस्था संतुलित राहू शकते. म्हणून वाघ, सिंहासारखे तृतीय किंवा सर्वोच्च भक्षक तुलनात्मक संख्येने कमी असतात. बघा, मुख्य मुद्दे आहे भक्ष्य हे नेहमीच भक्षकापेक्षा जास्त संख्येने असले पाहिजेत. म्हणजे खाणारे जे आहेत ते अ, उत्पादकापेक्षा किंवा जे खाण्याच्या ज्या वस्तू आहेत किंवा ते जास्त असलं पाहिजे. उदाहरणार्थ गवत जास्त असलं पाहिजे, हरणाची संख्या कमी असली पाहिजे. हरिण जास्त असली पाहिजे, त्याच्यावर अवलंबून असलेले वाघ, सिंह यांची संख्या कमी असली पाहिजे. तरच संतुलन राहत असते. हे महत्वाचा ऊर्जेचा मनोरा. मनोरा म्हणजे काय असतं? आपण म्हणतो एखादी बिल्डिंग किंवा वास्तू, तसं ऊर्जेचं पातळीनुसार त्याचा हा मनोरा तयार केलेला असतो. पिरॅमिड सारखा. बघा, अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात. अन्न साखळीची प्रत्येक पातळी असते त्याला पोषण पातळी म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. पोषण पातळी म्हणजे अन्न पातळी प्राप्त करण्याचा स्तर असतो. निम्न स्तरातील उत्पादकापासून सर्वोच्च उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाते. अन्न साखळीत अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च पातळीवरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जात असते. बघा, हा एक मनोरा दाखवला. बघा, तळाला वनस्पती दिसतात, गवत दिसते, त्याच्यानंतर हरिण, ससा दिसते, नंतर कोल्हा दिसतो आणि शेवटी सिंह दिसतो. म्हणजे बघा, जसजसं उत्पादक म्हणजे वनस्पती पातळी आहे, पोषण पातळी, खाली पोषण पातळी आहे, त्याच्यानंतर वरची पातळी कमी झालेली आहे, आणखीन कमी झालेली आहे, असं करून पिरॅमिड सारखी वास्तू तयार झालेली आहे. यालाच ऊर्जेचा मनोरा म्हणतात. बघा, पोषण पातळी परिसरातील सर्व उत्पादक म्हणजे वनस्पती हे उत्पादक आहेत. त्याच्यानंतर येते शाकाहारी प्राणी, प्रथम पोषण पातळी, ते त्याच्यापेक्षा कमी झाले. वनस्पती सगळ्यात जास्त असतात. प्रथम पोषण पातळी कमी झाली. त्याच्या शाकाहारी प्राण्यामध्ये येणार हत्ती, उंट, घोडा वगैरे सगळे. नंतर त्यांना खाणारे प्राणी आहेत ती पोषण पातळी म्हणजे मांसाहारी प्राणी. याच्यामध्ये कोल्हा, नंतर अस्वल वगैरे सगळे. त्याच्यामुळे आणि त्याच्यावर राहणारे प्राणी म्हणजे वरती उभयहारी किंवा
मिश्राहारी प्राणी, तृतीय पोषण पातळी म्हणजे उत्पादक, प्रथम पोषण पातळी, द्वितीय पोषण पातळी आणि तृतीय पोषण. जशी जशी पातळी कमी होत जाते त्यानुसार तो मनोरा असा पिरॅमिड सारखा तयार होत असतो. हाच ऊर्जेचा मनोरा आहे. अन्न साखळी, गवत उत्पादक पोषण पातळी हा आपण बघितलेला आहे. तरी पण एकदा बघूया. ससा शाकाहारी प्राणी द्वितीय पोषण पातळी, साप मांसाहारी प्राणी द्वितीय पोषण पातळी, नंतर द्वितीय पोषण पातळी, बेडूक आणि साप चतुर्थ पोषण पातळी. या पोषण पातळीनुसार काय होतं, ऊर्जेचा मनोरा तयार होतो. पोषण पातळी, ऊर्जेचा मनोरा. ऊर्जेच्या मनोरामध्ये पोषण पातळी, अन्न साखळीतील प्रत्येक पातळी म्हणजे पोषण पातळी होय. अन्न प्राप्त करण्याचा स्तर पोषण पातळी दाखवते. प्रत्येक स्तर जो असतो, प्रत्येक पातळी म्हणजेच पोषण पातळी अन्न साखळीतील, आणि अन्न प्राप्त करण्याचा स्तर पोषण पातळी दाखवते. निम्न स्तरातील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाणाऱ्या अन्न साखळीतील अन्न घटकाच्या व ऊर्जेच्या प्रमाणावर आधारित आकृती म्हणजे ऊर्जेचा मनोरा होय. परिस्थितीचा मनोरा किंवा एल्टनियन मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स एल्टन यांनी 1927 मध्ये इंग्लंडमधील बियर बेटावरील टुंड्रा परिस्थितीचा अभ्यास करून मांडली. 1942 मध्ये लिंडमनने अन्न साखळीचा ऊर्जा अभ्यास केला. परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय लक्षात घेऊन काढलेल्या ऊर्जेच्या आकृतिबंधाला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. बघा, परिस्थितीतील ऊर्जा विनिमयाचा लक्षात घेऊन काढलेला ऊर्जेचा आकृतिबंधाला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. पातळीतील ऊर्जा संक्रमण अन्न साखळीतील एक पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीत ऊर्जा हस्तांतरित होत असते. ही ऊर्जा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी आकार निवडा दिसतो. अन्न साखळीमुळे आणि अन्न जाळ्यामुळे ऊर्जा प्रभावित होत असतात. मग थोडक्यात काय होतं, अन्न साखळीमधून ऊर्जा हस्तांतरित होत असते. ऊर्जा जो प्रवाह आहे तो उलट मागे फिरत नाही, तो सरळ सरळ पुढे जात असतो. ती एकेरी वाहतूक आहे. सूर्य परिसंस्थेला ऊर्जा पुरवतो. सूर्य हा संपूर्ण परिसंस्थेला ऊर्जा देत असतो, म्हणजे सूर्यप्रकाश देत असतो, उष्णता देत असतो. परिसंस्थेतील उत्पादक हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या ऊर्जेत रूपांतरित करतात. हीच ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. या हस्तांतरात काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते, मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. बघा, सूर्यापासून ऊर्जा मिळते, परंतु ती ऊर्जा वनस्पती वापरतात, अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात, परंतु ती ऊर्जा परत सूर्याकडे पाठवली जात नाही. त्यामुळे या प्रवासाला ऊर्जा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे म्हणून असं संबोधलं. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये काय, की ऊर्जा ही सूर्याकडे परत जात नाही, म्हणून याला एकेरी वाहतूक असे म्हणतात. कार्यसंस्थाचे भारतीय परिस्थितिकी व पर्यावरण संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, दिल्ली या संस्थेची स्थापना 1980 साली करण्यात आली म्हणून असून संशोधन प्रशिक्षण व परिसंवाद आयोजित करण्याचे प्रमुख कार्य या परिसंस्थेमार्फत केले जाते. या संस्थेमार्फत इंटरनॅशनल इन्सायक्लोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे. हे तुमच्या माहितीसाठी देण्यात आलेलं आहे. पुढचा आहे जैवभू रासायनिक चक्र. यामध्ये जलावरण, वातावरण, पर्यावरण, शिलावरण यांची जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया. पहिला प्रथम आहे जलावरण वातावरण आंतरक्रिया, म्हणजे पाण्याची आणि वातावरणाची आंतरक्रिया. दुसरा आहे वातावरण पर्यावरण आंतरक्रिया, वातावरण आणि पर्यावरणामध्ये होणारी आंतरक्रिया. तिसरा आहे शिलावरणाचे खडक, माती यामध्ये होणारे रूपांतर. अशा प्रकारे जैवभू रसायन चक्र तयार होत असते. बघा, जैवभू रसायन चक्र परिसंस्थेत होत असणाऱ्या पोषणद्रव्याच्या चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रसायन चक्र असे म्हणतात. पोषणद्रव्याचा हा चक्रीय प्रवाह सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषकद्रव्ये पुरवतो.
पोषक द्रव्याचे अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे आणि जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे रूपांतर होत असते. या आवश्यक पोषक द्रव्याचा प्रवास शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून अविरत चालू असतो. पोषक द्रव्याचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते. ते जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक चक्र पातळीवर चालू असते. परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर देखील हे अवलंबून असते. जैव रसायन चक्राचे प्रकार. वायुचक्र पृथ्वीच्या वातावरणातून ते जमिनीपर्यंत अजैविक वायुरूप पोषक द्रव्याचा प्रवास, उदाहरणार्थ नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांची चक्रे. अशा प्रकारे हे चक्र तयार होते. धडा इकडे संपलेला आहे आपला. धन्यवाद. सर्वांनी या धड्याची प्रश्नाची उत्तरं शोधून काढायची आहेत. थँक्यू व्हेरी मच.